वसई तहसीलदारांना निवेदन, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका दिनांक 30 एप्रिल 2026. वंचित बहुजन आघाडी आणि भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा तसेच इतर लोकशाहीवादी संघटनांनी तहसीलदार कार्यालयासह पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मार्फत निवेदन सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यात करण्यात आली. या कार्यक्रमात लाल बावटा पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यासह राजकीय नेत्यांवर शिवरायांच्या प्रतिमेला तडा देण्याबाबतची कारवाई, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कॉम्रेड प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याबद्दल कारवाई आणि इतिहास विकृतीकरण थांबवण्याची मागणी करण्यात आली. निवेदकांनी या प्रकरणात राष्ट्रद्रोहासारखे गुन्हे दाखल करण्याची विनंती केली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. हा कार्यक्रम तहसील कार्यालयासमोर पार पडला, ज्यात लाल बावटा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. डहाणू तालुका प्रतिनिधी निलेश तांडे. मोदी सरकारने काय केलं, मोदी सरकारने काय केलं, 12 वर्ष सत्ता भोगली मोदी सरकारने, लेरवे विकला मोदी सरकारने, लेरवे विकला, 12 वर्ष सत्ता केली मोदी. संजय गायकवाड गेले होते, त्या लग्नाच्या आयोजकांनी 500 प्रति वाटण्याचं ठरवलं होतं. त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये लोक दारू पिण्यामध्ये मग्न असतात, मात्र त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये त्या लग्नाच्या आयोजकांनी 500 प्रति वाटण्याचा कार्यक्रम ठरवला होता. आणि ते पुस्तक त्या ठिकाणी लग्नामध्ये संजय गायकवाड या आमदारांना ते पुस्तक भेट म्हणून दिली. मुळात त्या संजय गायकवाडला लिहिता वाचता येतच नसेल म्हणून त्यांनी फक्त वरचं पान पाहिलं, शिवाजी कोण होता, आणि रात्री 12:30च्या ठोक्याला कॉम्रेड प्रशांत आंबे यांना फोन केला आणि आई बहिणी म्हणून शिव्या द्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे की परस्त्री ही माता समान, परस्त्री ही आपल्या आई बहिणी समान असते, तिचा आदर केला पाहिजे. मात्र ह्या बेवड्या आमदारांना लाज वाटली पाहिजे की रात्री 12 वाजता दारू पिऊन तू कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करतोस आणि त्या कार्यकर्त्याच्या आई बहिणीवरून शिवीगाळ करतोस. कॉम्रेड, जेव्हा या विषयात